विधानसभेमधल्या पराभवानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन केलं। मुंबईतल्या वरळीमध्ये मनसेचा हा पदाधिकारी मेळावा जो आहे तो पार पडला। या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाच राज यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सडेतोड भूमिका मांडली। विधानसभेचा निकाल असेल, बदलत्या भूमिकेवरून झालेली टीका असेल, ईडीची नोटीस असेल किंवा भाजप नेत्यांच्या भेटीसाठी असे अनेक मुद्दे ठाकरे परखडपणे बोललेले आहेत। पण आगामी पालिका निवडणुकीमध्ये पक्षाच्या भूमिकेसंदर्भात त्यांनी संभ्रम कायम राखलेला आहे। आजच्या भाषणामधले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, परवा दिवशी माझ्याकडे ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते। उत्तम दिग्दर्शक। म्हणजे महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने, मी काही त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे। कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे। संभाजीराजे आमचे हे बलिदान आहे। आणि मग मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर। मला आमच्या अमेय खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचं आहे। तर त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवलं वगैरे वगैरे। मग मी तो ट्रेलर पाहिला। मग दुसऱ्या दिवशी ते आले मला भेटायला। अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा, आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतलेही असेल, काय माहिती, इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल। पण मी त्यांना म्हटलं त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं? तर बोलले नाही, सेलिब्रेशनचं। म्हटलं मग कशाला चित्रपट कशाला स्टेकला लावताय? काय आहे म्हटलं, चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील, आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिझिम नाचताना बिस्ताना म्हटलं काढून टाका म्हटलं। ते महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो। कारण लोकांमध्येच संभ्रम होता, हे काय आहे, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला? माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती। त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही। त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा, कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल। पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं होतं काय? अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास, निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये, पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण? बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा। ही 8वी टर्म होती त्यांची। 7 वेळा जो माणूस आमदार केला, 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत। मी काय बोलतोय, अख्खा महाराष्ट्र बोलतोय। जे निवडून आले त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय। अहो 4-5 जागा येतील म्हणजे कसं आहे, भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे, चला ठीक आहे। अजित पवार 42, 4-5 जागा येतील
की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार, भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, न समजण्याच्या पलीकडची. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या. तीन विषय मला मुद्दा म्हणून तुमच्या समोर मांडायचे आज. एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात. मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांची, इतर सगळ्या लोकांची ज्यावेळेला मी बोललो त्यांच्याशी, मी म्हटलं तुम्हाला तरी माहिती आहेत का, म्हटलं भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात? मी आज मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं. शिवसेनेने काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. 80ची निवडणूक ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती, परंतु काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होती. 86ला पहिल्यांदा पार्ल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली, ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला. त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला. 1984ला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे 2 खासदारकीचे उमेदवार हे कमळावरती उभे होते, मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक. मग 90ला परत युती झाली. 88ला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले. मग 95ला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली. युतीतलं सरकार आलं. 99ला परत तीच काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि 99चे रिझल्ट लागल्यावरती 2 महिन्या, एक दीड महिन्यामध्ये शरद पवार, त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली. ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर महिन्या दीड महिन्यात युती झाली. हे मी तुम्हाला का सांगतोय? या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या. इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो? की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग परत त्यांनी सपोर्ट केला. का केला? कारण त्यांच्या मागे ईडी लावली, माझ्या मागे ईडी लावली. मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे. मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे, इथे समोर महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या समोर मी जे सांगीन ते शपथपूर्वक सांगीन. एके दिवशी, ही 2005ची गोष्ट, एक व्यवसाय सुरू केला. वर्तमानपत्र सकाळी वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला. NTSCच्या सगळ्या मिल्स, NTSCच्या केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या NTSCच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका. आपली बातमी वाचत होतो. बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोहिनूर मिल होती. म्हणून मी आमचे जे
पार्टनर होते त्यांना मी फोन केला. म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी येते कोहिनूर मिलचं. तर त्यांनी मला सांगितलं पण हे ते प्रकरण खूप मोठं आहे. म्हटलं हो मला मान्य, मला खूप मोठं आहे, काय आहे एकदा चेक तर करू. म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते, त्यांना मी फोन केला, त्यांना बोलून घेतलं. म्हटलं जरा बसून बघा काय होतंय. मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे. ते बोलले आपण मग टेंडर भरून टाकू. एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचा म्हणजे पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी. म्हणाले काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काय घाबर. नाही ते टेंडर लागलं. म्हटलं मग घाबरतो कशाला. नाही नाही ते काहीतरी काय 400-500 कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं काहीतरी ते यायचं. आणायचे कुठून. थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती. आता म्हटलं काय करायचं, दाखवायला तर नको. मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं. मग त्यांनी ते IL&FS नावाची एक कंपनी होती, त्या IL&FS कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार आहोत, तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले. आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो, 7-8 जण होतो आम्ही. झालं सगळं सुरू. परत त्याला ब्रेक आला. परत ती केस काहीतरी कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिल त्या अडकल्या. परत त्याच्यामधनं 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत 1.5 वर्षाचं सुरू झालं. त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती हा आपल्याला झेपायचा नाही, आपण यातनं बाहेर पडू. मग माझ्याबरोबरचे अनेक जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही आपल्याला हे झेपणं नाही, काम नाही आपलं, आपण आपल्याला बाहेर पडू. म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो. आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो. ही गोष्ट आहे 2000 मला असं वाटतं 8ची. त्याच्यानंतर आमचा विषय संपला. ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, काय आहे काय. मग आम्ही जेव्हा बघितलं त्यात विषय होता कोहिनूरचा. म्हटलं आपला काय संबंध याच्याशी. आता मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी जेव्हा इन्क्वायरी केली, आमच्या CA ला बोलवलं. म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला. तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे, तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत, त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही, तो ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले. म्हटलं मग आता काय करायचं. म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल. आम्ही परत टॅक्स भरून टाकला. जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला. कोण जाईल झंझटीत. विषय संपला. आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला. मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी. माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत. अशोक चव्हाण आदर्श घोटाळा. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदारांनी आरोप केले. पुढे 8 दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं. राधाकृष्ण विखे पाटील आधी काँग्रेसमध्ये, मग विरोधी पक्षनेते होते. पुढे 2022 ते 24 काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये. हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते, मग ते भाजपमध्ये आले. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते. नारायण राणे, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयसिंग मोहिते पाटील, पदमसिंग पाटील, किरीट सोमय्याने ते केवढे आरोप केले होते. अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी पक्षांमधल्या. आज ज्यांच्यावरती आरोप केलेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता पक्षासोबत आहेत. त्यांना नाही कोणी विचारलं जात की भूमिका बदलली का काय बदललं. अनेक लोकांना हे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे. समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू घरीच पी. तुम्ही काय वेगळं सांगाल. एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला, ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला, मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू. काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो.
बरं, पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच, काहीतरी असणार, त्याशिवाय काय होणार नाहीये. म्हणजे बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडच असलं पाहिजे, ह्याला काय दुसरं काय. अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही, बोलू शकतात की नाही, एखादा पुरुष स्त्री एखादे नॉर्मल बोलू शकतात, गप्पा मारू शकतात. तसं यांचं असतं. हल्ली इथं तेच चालू आहे. पूर्वी तर माझे राजकारण इतकं सुंदर छान होतं, सगळेजण एकमेकांना भेटायचे. पक्षाचा विरोध, पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही, पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे असं काही नव्हतं पूर्वी. आताही खरं तसं नाहीये. काय लपून छपून भेटतात मला पण ते कळलेलं नाही. पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात. काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही. ते त्यांना प्रश्न विचारला, पाटील साहेब 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली. मला ह्याचा अर्थ नाही कळला. म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता का काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. उद्या जेव्हा कधी निवडणुका होतील, काय होतील, कधी होतील. आता 28 तारखेला खरं तर निर्णय होता, तो 28 फेब्रुवारीला गेला. आता 28 फेब्रुवारीला गेला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निवडणुकाच होत नाहीत. बरं, ऑक्टोबर नोव्हेंबरला तरी काय अजून पुढे ढकलतील. त्यांना काय, सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील, कोण नगरसेवकांची ओझी उचलेल. त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाहीये, परंतु आता ही 28 फेब्रुवारी का 26 फेब्रुवारी काहीतरी तारीख ठरली आहे, याच्यानंतर अजून पुढे जाईल काहीतरी. ते सगळं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील. तोपर्यंत मी का सांगतोय तुम्हाला, फालतू खर्च करत बसू नका. कळलं का. या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना, या इकडे घेऊन चाललो दर्शनाला, हे ते आता काही करू नका त्या सगळ्या गोष्टी. कळलं का. आणि निवडणुकीच्या वेळेला या खिशे बाहेर काढून माझ्यासमोर जरा सांभाळून, जरा काय आजूबाजूला चाललंय जरा एकदा बघा बरं का. ह्या गोष्टी मला असं वाटतं घेऊन तुम्ही आज सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये जाल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांची मी भेट घेईनच. तोपर्यंत तुर्तास आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.